आजची ऑर्डर एका खास व्यक्तीसोबत आहे, म्हणजेच खूप स्पेशल ऑर्डर आहे आणि ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला व्लॉगमध्ये समजेल. या तुम्हाला थंबनेलवरून पण समजलंच असेल. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग आर ग्रेट. सो आजची ऑर्डर मी जसं की म्हटलं खरंच खूप स्पेशल आहे आणि ती ऑर्डर आहे कारेगावच्या सरपंच निर्मलाताई नवले यांची. मेहंदी वगैरे मी रात्रीच भिजवली आहे त्यासाठी आणि अजून आपले मेहंदीचे कोन वगैरे बनवायचे राहिलेत, मेहंदी स्टॉकिंग करायची राहिली आहे. मी मेहंदी वगैरे स्टॉकिंग करून घेऊन जाणार आहे. पण मेहंदीचे जे कोन आहेत ते मी तिथे जाऊन बनवणार आहे. कारण खूप एक्सपिरियन्स केलंय ह्या ज्या ऑर्डर केल्या त्यामध्ये. निपला थोडासा तरी प्रॉब्लेम होतो जर कोन आपण घरूनच बनवून नेले, तर त्याच्यामुळे मी कोन तिथे जाऊनच बनवणार आहे आणि तिथे जाऊनच फिलअप करणार आहे. बट मी खूप जास्त हॅपी आहे. आणि येस आपण सोबत अनुभवूया हा दिवस. सो या खूपच मस्त एक्सपिरियन्स असणार आहे आणि तसंही मला खूप डी-एम्स येतात. ज्या पण मेहंदी आर्टिस्ट आहेत मला त्या Instagramवरती डी-एम करतात, की "दी तुझ्या ऑर्डरचा फुल व्लॉग शूट करत जा, आम्हाला खूप आवडतो." तर त्यांच्यासाठी आणि माझे जे पण सबस्क्रायबर्स आहेत ज्यांना मनापासून ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी हो, आपले अजून 2 व्लॉग पेंडिंग आहे. एक तर क्वेश्चन आन्सरचा पार्ट 2 आणि दुसरा जो आहे तो कोन फोल्ड कसा करायचा, कोन कसा बनवायचा, तुम्हाला मी प्रॉपर कोन बनवायला शिकवणार होते. तर या ते 2 व्लॉग पण अजून आपले पेंडिंग आहेत. आज मी तो व्लॉग अपलोड करणार होते, बट आज आपलं शेड्यूल खूप बिझी असणार आहे, त्यामुळे आज तर काही पॉसिबल नाही. पण येस, लवकरच तो पण व्लॉग अपलोड होईल. पहिला तर क्वेश्चन आन्सरचा अपलोड होईल आणि त्यानंतरनं कोन मेकिंगचा अपलोड होईल. तर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्लॉग अपलोड झाल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपले सगळेच व्लॉग खूप युजफुल असतात. तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करून घ्या आणि मला सांगा तुम्हाला आपले व्लॉग कसे वाटतायत, मी अजून काय काय केलं पाहिजे व्लॉगमध्ये जे तुम्हाला पाहायला आवडेल हेही मला सांगा. आणि चला आता पुढे आपण कोन वगैरे बनवून सॉरी, कोन नाही बनवायचे ते. कोन आपल्याला मेहंदी स्टॉकिंग करायची आहे. तर मेहंदी वगैरे स्टॉकिंग करू आणि निघूयात ऑर्डरसाठी. तर मी आत्ता मेहंदीची पेस्ट व्यवस्थित फेटून घेते बनवून आणि एक टिप आहे की ज्यावेळेस आपण मेहंदी फेटतो त्यामध्येच फेटताना ज्या पण छोट्या थोड्याफार गाठी असतील ना तर त्या काढून घ्यायच्या त्या आपल्याला, म्हणजे स्टॉकिंग करताना प्रॉब्लेम येत नाही आणि जास्त घट्ट किंवा पातळ पेस्ट न करता आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट करायची. पेस्ट माझी डन आहे. आता आपण याला स्टॉकिंग करून घेऊया. असा एक छोटासा ग्लास घ्यायचा आहे आपल्याला, कसाही प्लास्टिकचा किंवा तुमच्या घरामध्ये कोणताही असेल तो घ्यायचा आहे. त्यानंतरनं हे आहे स्टॉकिंग्स. हे स्टॉकिंग आपल्याला त्यामध्ये घालायचे. या ग्लासला पहिले आपण पायपिंग बॅग लावूयात. यामध्ये मी पायपिंग बॅग ॲड करते, म्हणजे ती मेहंदी याच्यामध्ये येते स्टॉकिंग होत. ओके.
बहुत सुनसान रोड है गाइस। शेर के जैसा आवाज आ रहा है। नहीं ऐसा कुछ नहीं आ रहा आवाज भी बस। फोर व्हीलर भी आ रही है। हाँ हम नहीं बहुत डेंजर रोड है। और आपला मराठी ब्लॉग आहे गाइस, सॉरी हिंदी बोलल्याबद्दल सॉरी गाइस। तुम्ही रोड बघा तुम्ही, फक्त रोड बघा, फक्त रोडला लाईक फोटो बोलत नाही, रोड बघा। तर गाइस फायनली ऑर्डर कंप्लीट झाली आहे आणि खरंच आजचा एक्सपिरियन्स खूप जास्त ग्रेट होता, मला तर जाम आवडला। आणि डिझाईन पण खूप सुंदर आली आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि आपला ब्लॉग इथेच एंड होत नाही आहे, मी आता घरीच आली आहे, बघू अजून काय काय होतं आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करीन। आणि नक्की सांगा तुम्हाला डिझाईन आवडली आहे का। दादा काय खायचं, हाय कर ब्लॉगमध्ये, हाय काय खायचंय? चिकन स्पेशल थाली। एक लजरा सजरा चंद्रवाणी सजला ग, हा सॉरी चंद्रवाणी सजलाय ग। आधीच लेट झाले आणि 1 तास लागलाय खायला। हाँ नहीं ऐसा कुछ नहीं, दोनों मिक्स होता है। तुम्हाला मी दाखवते मी काय ऑर्डर केलं। तरी एवढी आली मला। हो का देतो तुम्हाला। तर गाईस मी आजपासून सॉरी आज मी सकाळपासून मला जितकं पॉसिबल झालं आहे तेवढा ब्लॉग मी शूट केला आहे। आणि आय थिंक सो मी सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न या ब्लॉगमध्ये केला आहे। आणि यस आय थिंक सो यामध्ये तुम्हाला सगळंच समजलं असेल की पूर्ण दिवसामध्ये काय काय केलं। आणि यस तुम्ही फिनिशिंग बघितलेली आहे। आणि मेन मी फक्त निर्मला ताईंना काढायला गेले होते, मला थोडासा टाईम भेटला, त्याच्यामध्ये मी त्यांच्या जे पण 1-2 सायडर्स होत्या त्या मी कंप्लीट केल्या। त्यांनी मेहंदी आर्टिस्ट ठेवली होती पण फक्त निर्मला ताईंची ऑर्डर आपल्याला होती, बाकी त्यांच्या सर्व घरातल्या फॅमिली जे पण लोक होते त्यांना वेगळी होती। यस आता जेवण वगैरे करून झाले ते पण मी तुम्हाला दाखवलं। आणि फायनली आता घरी जायचे 10 वाजलेत रात्रीचे, खूप जास्त लेट झाले। आणि थँक्यू सो मच दादाला की तो माझ्यासाठी थांबला, माझ्यासाठी आला। आणि खरंच थँक्यू दादा। आणि तुम्हाला पण थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।